आज 10 ऑगस्ट 2024. बऱ्याच ठिकाणी द्राक्षबागेवर आता तांबेऱ्याचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. पर्टिक्युलरली नवीन लागण आहे जिथं रूस्टॉकचं प्लांटेशन झालेलं आहे, अशा ठिकाणी जमिनीलगतच्या ज्या फुटे आहेत, पानं आहेत, त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात आता हा तांबेरा दिसतोय. ज्या एरियामध्ये, ज्या भागामध्ये मागच्या 15-20 दिवसामध्ये भुरभुर पाऊस होता, हलकासा पाऊस होता, आणि ज्या भागामध्ये आता पहाटेचं दव मोठ्या स्वरूपात पडतंय, अशा ठिकाणी मोठ्या स्वरूपात या तांबेऱ्याची लागण झालेली दिसते आणि तिची वाढसुद्धा झपाट्यानं दिसते. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या तांबेऱ्याची ओळख करून घेतोय. ज्यावेळेला सुरुवात होते त्यावेळेला अशा प्रकारचे स्पॉट आपण बघतो, हे दिसायला चालून जातात. तुम्ही हे स्पॉट जर क्लिअर बघितले तर हे साधारणपणे पांढरट आणि सेंटरला भगवा कलर आपण ज्याला म्हणतो, अशा पद्धतीचे हे स्पॉट असतात. ही सुरुवात आहे. यानंतर हळूहळू हे स्पॉट वाढायला चालू होऊन जातात आणि थोडासा त्याचा कलर चेंज व्हायला लागतो. त्याचबरोबर ज्या ठिकाणी हे स्पॉट आहेत त्या ठिकाणचं पान किंवा त्या पानामधलं जे क्लोरोफिल आहे ते खराब व्हायला लागतं, पान तिथं सुकायला लागतं. या स्पॉटमध्ये बघतोय की या पानाचा काही भाग आपण सुकलेला बघतोय. हळूहळू ही लागण झपाट्यानं वाढत जाते आणि मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचे क्लिअर कट भगव्या कलरचे स्पॉट आपल्याला तांबेऱ्याचे बघायला मिळतात. याला इंग्लिशमध्ये रस्ट पॉस्युल्स असं म्हणतात. या पानामध्ये आपण बघतोय की मोठ्या स्वरूपात ही लागण झालेली आहे पानावर. त्याचबरोबर बऱ्याच वेळेला ही लागण वाढत गेली आणि एक 4-5 दिवसानंतर आपण बघतो की हे पान सुकायला चालू होऊन जातं. आता जे पान आपण बघतोय हे पान सुकलेलं आहे. बऱ्याच वेळेला हे जे स्पॉट आहेत, हे स्पॉट लोकांना आयडेंटिफाय करता येत नाहीत आणि बऱ्याच वेळेला स्कॉर्चिंग आलेलं असतं पानावर, त्यालासुद्धा बरेच लोक तांबेरा असं म्हणतात. स्कॉर्चिंग आलेली पानं मी तुम्हाला दाखवतो. आता हे जे पान आहे, या पानाला हे स्कॉर्चिंग आलेलं आहे. इथे ॲक्च्युली तांबेरा नाही. त्याचबरोबर हे जे स्पॉट आहेत हे सुद्धा स्कॉर्चिंगचे स्पॉट आहेत. त्याचबरोबर हे स्पॉटसुद्धा स्कॉर्चिंगचे स्पॉट आहेत. तुम्ही ह्याच्यामध्ये तांबेऱ्याचे स्पॉट क्लिअर कट परत एकदा बघू शकता. अशा प्रकारचे जे स्पॉट आहेत हे तांबेऱ्याचे स्पॉट आहेत. आणि बऱ्याच वेळेला आपण बघतो की हे पान किंवा पानाची उलटी बाजू जर आपण पांढऱ्या कपड्याला जर घासली तर त्याचा जो काही कलर आहे, त्या रस्ट पुष्युअलचा जो काही कलर आहे, तो कलर बऱ्यापैकी आपल्या कपड्याला लागतो. याच्यासाठी ज्या ट्रीटमेंट आहेत त्या ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे, कारण याचा प्रसार प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो आणि फास्ट होतो. ज्यावेळेला प्रसार वाढतो त्यावेळेला पानं खराब व्हायला लागतात, पानगळ होण्याची शक्यता असते. याच्यासाठी कवच ही एक चांगलं औषध आहे. त्याचबरोबर भुरीसाठी वापरणारी जी औषधं आहेत, ज्याच्यामध्ये स्कोर आहे, क्वांटाप आहे, टोपाज आहे, फोलिक्युअर आहे, या औषधांचा सुद्धा याच्यासाठी चांगला वापर होतो. त्याचबरोबर सल्फरचा वापरसुद्धा इथं थोडासा फायदेशीर राहतो. परंतु एक लक्षात घ्या की बोर्डोचा वापर याच्यासाठी योग्य राहत नाही. बोर्डो हा तांबेऱ्याला कंट्रोल करत नाही. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की शेवटच्या टप्प्यामध्ये बरीच लोक बोर्डोचे स्प्रे फक्त मारत राहतात, परंतु त्या ठिकाणी जरी डावणीपासून प्लॉट वाचला तरी तांबेऱ्यापासून प्लॉट नाही वाचू शकत. तर अशी जर लक्षणं तुमच्या प्लॉटमध्ये दिसत असतील तर औषधांच्या फवारण्या करणं अतिशय गरजेचं आहे, कारण डावणीपेक्षा देखील फास्ट पानगळ या रोगामध्ये होते. 15 ते 20 दिवसांमध्ये बऱ्याच वेळेला पानगळ झालेले पण काही प्लॉट आपण बघितलेले आहेत. असं जर घडलं तर नाईलाज असतो, बऱ्याच वेळेला आपल्याला लवकर कटिंग घ्यावं लागतं आणि बऱ्याच संकटांना सामोरं जावं लागतं.